पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो, आज आपण आलो आहोत नांदोळकर वृक्षाच्या पवित्र असणाऱ्या या देहूनगरीमध्ये. आणि विशेष म्हणजे आज 17व्या शतकामध्ये असा काही जो काही चमत्कार घडला, तर याच झाडावरती गरुड आला आणि गरुड साक्षात संत तुकाराम महाराजांना या ठिकाणाहून घेऊन गेलं. श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना हे लाभलं, तर तोच वैकुंठ गमनाचा सोहळा साठी आज आपण या ठिकाणी देहूनगरीमध्ये आलोय. आणि हे जे नांदोळकर वृक्षाचं झाड आहे, या ठिकाणी बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी दुपारी हे नांदोळकर वृक्ष हलतं. म्हणजे वारा नसताना पण हे वृक्ष हल्ला जातो. खरंच हे खूप भाग्याची गोष्ट आहे की हे आपल्याला बघण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलोत आणि आपण तुम्हाला हा सोहळा दाखवणार आहे, तर त्याचा आनंद घ्या. देहूतील वातावरण आज पूर्णपणे भक्तिमय झालंय. पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. मुख्य देऊळवाडा ते वैकुंठ स्थान मंदिरापर्यंत फक्त टाळ मृदुंगाचा गजर ऐकू येतोय. लाखो भाविक आपल्या लाडक्या तुकोबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे आले आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, आज वारकरी संप्रदायाच्या पंढरी सभेला आज आपण देहूनगरीमध्ये आलो आहोत. त्या ठिकाणी आपण आता याच्या अपोजिट साईडला जर बघितलं तर इकडे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आजचा हा काय सोहळा आहे तो तिकडे होणार आहे. तिकडे आपण त्याचा आनंद घेऊया. चलो, आपण जर बघितलं तर तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमन सोहळा चालू होणार आहे, त्या ठिकाणी बघा किती खतरनाक अशा पद्धतीने या ठिकाणी आयोगामाचा गजर चालला. प्रत्येक पालखी या दिंड्या या ठिकाणी आनंद घेतात आणि छोटे लहानचे मोठे पण भजनाच्या तालावरती फिरत आहेत. आपण जर बघितलं ना, वैकुंठ गमनाच्या या ठिकाणी आपण आज आलोय आणि बघा खूप सुंदर अशा पद्धतीने आज हे मंदिर सजले गेलंय. आणि विशेष म्हणजे खूप सारे भक्तजण आज या ठिकाणी दर्शनासाठी लाईनीसाठी थांबतात कित्येक तासन तास, कारण हा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा असतो. बघू शकता प्रचंड पद्धतीने आज या ठिकाणी इथे गर्दी आहे, कारण हा सोहळा प्रत्येकाला आपल्या नयनाने बघण्यासाठीच प्रत्येक जण आतुरतेला असतं. आजच्या दिवशी तुम्ही जर बघितलं तर गर्दी प्रचंड पद्धतीने या ठिकाणी झाली. आपण बघू शकता जे काही वैकुंठ गमनाचं मंदिर आहे दर्शनासाठी रांगा लागल्या ते, कारण हा सोहळा आजच्या दिवशी खूप पवित्र मानला जातो. आणि या सोहळ्याची क्षणचित्र आज तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय. फाल्गुन वैद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज सन 1650 मध्ये याच दिवशी तुकोबा सदैव वैकुंठाला गेले. 2026 मध्ये हा 376वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होत आहे. 5 मार्च 2026 रोजी म्हणजेच आज लाखो वारकरी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देहूत एकत्र आलेत. वारकऱ्यांसाठी हा दिवस केवळ उत्सव नसून आपल्या लाडक्या तुकोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण आहे. काल भोजनगाच्या तालावरती हरिनामाचा गजर या ठिकाणी आज या नांदोळकीच्या वृक्षाखाली चाललाय आणि खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज देहूनगरी होते. आपण बघू शकता. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. हा अभंग जेव्हा मंदिरामध्ये गुंजतो तेव्हा प्रत्येक भक्ताचे मन भरून येतं. तुका झालासे कळस असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं त्या महाराजांच्या चलनी लीन होताना हा भक्तीचा महासागर लोटून जातो. तर मित्रांनो, हा भक्तीचा महिमा आपल्याला हा वैकुंठ गमनाच्या स्वरूपात कसा वाटला नक्की सांगा. संत तुकाराम महाराज